जर बाळासाहेबांची तयारी असेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे। या परिस्थितीमध्ये आता तुम्ही म्हणतायत की प्रकाश आंबेडकर मोठ बांधण्याचा प्रयत्न करतायत, बहुजनांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करतायत, पक्ष उभा राहतो, निवडणुका लढल्या जातात, नेते कार्यकर्ते येतात, निवडणूक संपल्यावर निघून जातात। असं का होतं? प्रकाश आंबेडकरांबरोबर नेते का टिकत नाही? प्रकाश आंबेडकरांबरोबर का टिकत नाही ते काय आता मी सांगू शकत नाही आहे, पण ते निवडणुकीसाठी फक्त तिकीट मिळते म्हणून येणारे ते लोक असतात। अनेक लोकांना तिकीट इकडे मिळत नाही, ते तिकडे जातात, तिकडे मिळत नाही इकडे जातात। तुम्ही का साथ सोडली प्रकाश आंबेडकर? तुम्ही का साथ सोडली? प्रकाश आंबेडकरांची साथ सोडण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? नाही, मी साथ सोडलेली नाहीये। म्हणजे ज्यावेळेला आम्ही एकत्र सगळे आलो होतो, ज्यावेळेला आम्ही 4 खासदार होतो, त्यावेळेला त्यांनी भारी बहुजन महासंघ स्थापन केला। नंतर गवई साहेब, मी आणि जोगेंद्र कवाडे आम्ही एकत्र राहिलो। नंतर 98 नंतर 99ला ज्या लोकसभेच्या निवडणुका आल्या, त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी विभक्त झाली। मग त्यावेळेला माझा गवई साहेबांना आणि कवाडे सरांना आग्रह असा होता की आपण शरद पवारांसोबत जाणं आवश्यक आहे, NCP सोबत जाणं आवश्यक आहे, पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि मी NCP सोबत गेलो आणि मी तिकडे पंढरपूरमध्ये निवडून आलो मी। आणि गवई साहेब आणि जोगेंद्र कवाडे काँग्रेस अलायन्समध्ये लढले, पण दोघे हरले। तर त्यावेळेला आम्ही आमच्यामध्ये त्यावेळेला फूट झालेली आहे, आता त्याला एवढी 14, 18, 19 वर्ष होत आलेली आहेत। तर आता मोठ बांधायची म्हणजे जर बाळासाहेबांची तयारी असेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे। पण आता त्यांच्या मनामध्ये ऐक्याबद्दल त्यांच्या मनामध्ये हेच आहे की ऐक्य होते आणि फुटते अशा पद्धतीचं त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना असेल आणि ती खरी। आठवले साहेब, एक प्रश्न जो कळीचा प्रश्न आहे आणि जो सातत्यानं सर्वसामान्यांमध्ये चर्चेला जातो की दलित नेतृत्व हे मॅनेज होतं, दलित नेतृत्व हे निवडणुकांच्या तोंडावर पैसे घेतं आणि ज्या काही 2-4 जागा मिळतील तिच्यात समाधान मानतं आणि त्यातून पूर्ण समाजाचं नुकसान होतं, अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह तयार होतोय समाजामध्ये आणि तो प्रकर्षानं जाणवतोय। आणि फक्त ते तुमच्याबद्दल असं नाही, मी पूर्ण दलित समाजातल्या नेतृत्वाबद्दल बोलतोय। असं होतं खरंच? नाही, असं होत नाही। आता एक तर पैशाचा हा काही विषय अजिबात नाही आहे, कारण मी पैशाच्या मागे लागणारा माणूस नाही आहे, मी इमानदार माणूस आहे। मी ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्याशी प्रामाणिकपणाने राहणारा मी माणूस आहे आणि मला जागा मिळावी ती माझी अपेक्षा अनेक वेळेला असतानाही लोकसभेला मला शिर्डीत उभं राहण्याची इच्छा होती, RPIला 2 जागा द्याव्यात ही माझा इच्छा आणि आग्रह होता, पण आम्हाला एकही जागा मिळाली नाही। शिर्डी जागा मला मिळाली असती तर कदाचित मी निवडून आलो असतो, सुजय विखे निवडून आले असते। त्याचा 2ही जागा पडल्या। मागच्या वेळेला मी शिर्डीमध्ये ज्यावेळेला काँग्रेस अलायन्समध्ये उभा राहिलो 2009 मध्ये, त्यावेळेलाही माझ्या विरोधामध्ये बाळासाहेब विखे पाटील साहेब हे माझे अत्यंत चांगले सपोर्टर होते, मी त्यांचा सपोर्टर होतो। पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा तर सोडली नाही, म्हणून त्यांनी आणि सगळ्यांनी माझ्या विरोधामध्ये प्रचार केला। मी तिथं पडलो आणि NCP जागा आहे तिकडे पडली ते त्यावेळेला। तर आपण जे म्हणताय ते काय पैशासाठी वगैरे आम्ही असं काय जागा सोडतोय असं अजिबात नाही। तुमचं नाही, इतर पण नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकरांवर पण तोच आरोप होतो। मागच्या वेळेला काय तर म्हणे 100 कोटी घेतले, मग काय तर म्हणे 50 कोटी घेतले, काय 100 कोटी घेतले, काय म्हणजे का असे आरोप होतात? म्हणजे प्रकाश आंबेडकरांवर आरोप होतात, तुमच्यावरही तसेच आरोप केले जातात, इतर नेत्यांवर पण तेच आरोप होतात, असं का होतं? नाही, माझ्यावर काय असे आरोप कधी झालेले नाहीत। माझ्या जागा कमी मिळाल्यावर हे ठीक आहे आणि माझी अडचण त्यांना सगळ्यांना माहीत आहे। अनेक वेळेला मी मीडियामध्ये लोकांमध्ये भेटून मागणी केलेली आहे, आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत। पण आता त्यांचीच अडचण आहे की त्यांना जागा, त्या 3 मित्र आता सगळे 2 मित्र BJPला मोठी मित्र मिळाल्यामुळं RPIकडे थोडं लक्ष द्यायला वेळ नाही त्यांना, किंवा वेळ असला तरी त्यांची अडचण देवेंद्रजी दिसते। मग त्यामुळे मी काय कशासाठी तरी मी जागा सोडतो असं अजिबात नाही आहे। जागांची मागणी मी केलेली आहे आणि आता प्रकाश आंबेडकर पैसे घेतात वगैरे असा आरोप आहे, पण मला असं वाटत नाही की ही चर्चा का खोटी आहे। म्हणजे ते घेतात, लोक म्हणतात ते घेतात खोटी, पण मला वाटतं की ती चर्चा आहे खोटी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.